तर गाईस, पहिल्या ब्लॉगला तर दर्शन मिळालं नाही आपल्याला कडेवरच्या गणपतीचं. दरड खूप मोठी कोसळली होती त्यामुळे आपण जाऊ शकलो नाही, पण काय हरकत नाहीये. आपण आता दादरला जाऊ, सिद्धिविनायक टेम्पलला बाप्पांचं दर्शन घेऊन येऊ आणि नंतर पुढची सुरुवात चांगली होईल आपली. चला बघू आता पुढे, तुम्हाला काही गोष्टी पण दाखवतो. तर गाईज, आपण उतरलो आता दादर स्टेशनला. दादरला उतरून बेस्टला जाऊ आपण. बेस्टवरनं आपल्याला ऐकलं टॅक्सी पण मिळते शेअरिंग. आपण शेअरिंग टॅक्सीने जाणार आहे. मी तर गेलो नाहीये, पहिल्यांदा जातोय. बघू, नवीन नवीन ठिकाणी जायला मला आवडतं आणि सोलो जातोय. तर काय नाही, आपण बघू, बाहेर जाऊन बेस्टला टॅक्सी घेऊया. ब्रिज वरनं कसं सेंट्रल आणि वेस्टर्न दोघांना पण जोडलेला ब्रिज हा. आपण वेस्टला जाणार पूर्ण. गर्दी तर खूप आहे, संध्याकाळची तर अजून खूप गर्दी असते. वेस्टला उतरल्यानंतर ना इकडे अगोदर मार्केट लागायचं पूर्ण, पण महानगरपालिकाने ते सध्या आता बंद केलं. इथं खूप मोठं मार्केट लागायचं अगोदर. तर आपण इकडनं बाहेर जाऊन इथून शेअरिंग टॅक्सी करूया. काय 10 मिनिटाचा रस्ता आहे बोलतात. तर आपण बघू, पुढे जाऊ ना. गाईज, इथं आलो, 2-4 लोकांना विचारलं पण, तर ते बोलतात इथं बस पण जाते. तर बघा, इथं लाईन पण लागलेली आहे बससाठी, आणि ती सिद्धिविनायक टेम्पल आहे ना, तिथे जाते ती बस. तर त्या बसनी सुद्धा आपण जाऊ शकतो. बसवर नंबर लिहिला A814 या नंबरची बस आहे. तर बघू, आपण लाईनीत उभा आहे आता. मग पुढे आपण जाऊ. पुढचे काही क्लिप्स पण आहेत, ते पण मी यामध्ये टाकेल, तर तुम्ही नक्की बघा ते. तिकीट घेतलं सिद्धिविनायकच्या, 12 रुपयाची प्राइस आहे. त्याला पुढे जाऊ. बसमध्ये गर्दी पण आहे. बसनी तर सोडलं भाई आपल्याला आता इथपर्यंत. आपल्या महाराष्ट्रात जेवढे पण गणपती मंदिर आहेत ना, त्यापैकी ना प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर हे पण येतं. इथं खूप लोक येतात बाहेरून. जसे मोठे मोठे सेलिब्रिटी झाले, क्रिकेटर झाले, बॉलिवूड ऍक्टर, हे सर्व इथं येतात. बऱ्याच वेळा असे दिसतात. तर बघू आता, मी तर कधी गेलो नव्हतो. आता आपण जाऊन तिथं बघूया आतमध्ये काय काय. जसं मला जे जे दिसेल ते मी तुम्हाला नक्की सांगेन. लास्ट टाइम आपण गेलो होतो माथेरानला कड्यावरच्या गणपतीसाठी. तर आपल्याला तिथं कसं मोठी दरड कोसळली होती ना, त्यामुळे आपल्याला तिथं दर्शन तर घेता आलं नाही. पण काही हरकत नाही, आपण पण बाप्पाचे दर्शन घेऊनच पूर्ण पुढची सुरुवात करूया. तर इकडनं मला आल्या पूर्ण फुल वगैरे दिसले. तिथं आपण जे भेट वगैरे घेतो ती वस्तू सुद्धा घेऊ शकतो. इकडनं आपण भेट चढवतो आणि खूप स्वच्छता पण आहे. मी पण विचार केला, बोललो आता दर्शन तर मिळालं नाही आपल्याला तिकडं माथेरानला. नक्कीच आपण आपलं सिद्धिविनायक आपण गेलो पण नाहीये कधी, तर आपण जाऊया. आता इकडनं बाप्पांचे दर्शन घेऊ आणि सुरू करूया पुढचा प्रवास. आणि नक्कीच सर्वांना माहिती असेल, महाराष्ट्रामध्ये आपलं बाप्पांचं आगमन होतं तेव्हा सर्वात जल्लोष केला जातो. सर्वात मोठं, मला तर दिवाळीपेक्षा पण मोठं सेलिब्रेशन जेव्हा बाप्पांचं आगमन होतं ना, तेव्हा वाटतं.
आतमध्ये आल्यानंतर चप्पल वगैरे काढण्यासाठी पण खूप सुविधा आहे चांगली. आणि तुम्हाला इथे स्टॉल वगैरे दिसते. स्टॉल वगैरे वरनं आपण काय फूल वगैरे घेतो, हार वगैरे घेतो ना, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि गर्दी तर खूपच आहे. मी ऐकलं इथे मंगळवारी आणि संकष्ट चतुर्थी वगैरे असते ना, तेव्हा जास्त गर्दी असते इथे. याची स्थापना या मंदिराची आय थिंक 1801 मध्ये असं काही झालेली आहे. म्हणजे खूप जुनं ऐतिहासिक मंदिर बोलतो त्याला पण. आणि गणपती बाप्पा म्हणजे सर्वांची जास्त श्रद्धा त्यांच्यावर आस्था बऱ्याच लोकांची म्हणजे खूप जास्त मानतात आपल्या महाराष्ट्रामध्ये यांना तर आपण बघितलं तर. आणि जेव्हा म्हणजे गणपती बसतात ना, गणेश आगमन होतं ना, तेव्हा सुद्धा खूप जल्लोष आणि महाराष्ट्रात खूप मोठे ढोल ताशे खूप मोठं सेलिब्रेशन केलं जातं. आणि खूप उत्साहाचा सण असतो तो. तर आपण बघूया पुढे अजून. चप्पल वगैरे मी सुद्धा अजून काढली नाही, तर चप्पल वगैरे इथे काढून घेतो. आणि पुढं काय मला जिथपर्यंत परमिशन आहे ना, तिथपर्यंत मी तुम्हाला ना त्याचे कॅप्चर वगैरे सीन आहेत ना, ते सर्व यामध्ये टाकतो. बघूया आतमध्ये मला मोबाईल जर यूज करायला देतात का नाही. जर फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढण्यात मनाई असू शकते, तरी मी जातो आतमध्ये, विचारतो. जर परमिशन असेल तरच क्लिप घेईल आतमधल्या, अन्यथा नाही घेणार. तर मी एंट्री करतो आपल्या गेट नंबर 1 ने. तर गाईज फायनली दर्शन घेऊन आलो बाहेर मी. तर मी बघितलं तिथे बरं का, गणपतीच्या बाजूला आहे ना रिद्धी सिद्धीची मूर्त्या पण आहेत. आणि गणपतीची तोंड जी आहे ना, ती उजव्या बाजूला येते. शक्यतो जास्त करून डाव्या बाजूला असते, पण मी बघितली इथं ती उजव्या बाजूला आहे. खूप कमी ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळतं. आणि खास करून एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, इथं VIP दर्शन सुद्धा आहे भाई. तर पैसे वगैरे भरून ते VIP दर्शन ते सुद्धा इथं. तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता यावर तुमचं मत काय. आपल्या जेवढे पण मंदिर आहेत आपल्या इथं, त्या सर्वांमध्ये VIP एंट्री गरजेची आहे का, म्हणजे असली पाहिजे का नाही, तुमचं मत सांगा. माझं मत तर तुम्ही समजलं असेल माझ्या बोलण्यावरनं. पण बघू आता आपण. आनंद तर खूप झाला, कारण की एकदा आपलं दर्शन हुकलं होतं माथेरानला, पण आपण इथून दर्शन घेऊनच बाहेर आलो. एकदम आतमध्ये एवढं सुंदर आहे ना, मूर्ती पण छान आहे. आणि आतमध्ये जे पूर्ण वातावरण आणि आतमध्ये जे मंदिर बनवलंय ना, ते चांगल्या रीतीने बनवलं आणि सुंदर आहे, आवडलं मला ते. चला तर बाहेर पडतोय आता एक्झिट गेटने. बसनेच आलो होतो आपण, आता चाललो पण बसनेच आहेत. समोरच बस स्टँड आहे, तिकडनं तुम्हाला बस मिळून जाईल इझिली. किंवा तुम्हाला शेअरिंग टॅक्सीने जरी जायचंय ना, समोर पेट्रोल पंप आहे, तिकडनं तुम्हाला टॅक्सी पण मिळेल शेअरिंग. सिद्धिविनायक टेम्पल पासून मला बसनी 12 रुपयामध्ये स्टेशनच्या जवळ सोडलं. स्टेशन जवळ इकडनं एकदम 1 मिनिट कसं चालावं लागेल. तर तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही बसने जा किंवा शेअरिंग टॅक्सीने जा. पण मला बऱ्याच जवळ सोडले. आता गाईज घरातून निघलो 1 तास सोलो. मला माहिती पण नव्हतं कुठे आहे काय मंदिर. तर मी विचार केला होता कसं जाईल काय, खूप विचार केला, जाऊ का नको असं होतं. पण काय नाही, डेअरिंग केली, निघलो घराच्या बाहेर. बाप्पाचे दर्शन पण घेतले. आणि कसं जायचं काय ते मला मदत नाही मिळते. मुंबईमध्ये आपला माणूस मदत करतो, तुम्ही काही विचारा कुणालाही सांगतात लगेच. आणि खूप चांगलं वाटलं मला जाऊन. तर थँक्यू गाईज, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला माझा हा. तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. काही चुका झाल्या असतील ना, मी त्याच्या दुरुस्त करेल. मला कमेंटमध्ये किंवा DM करून नक्की सांगा त्याच्या. आणि आपण नंतर या पुढच्या ब्लॉगमध्ये असंच भेटूया. आपण कुठेतरी चांगल्या जागेवर जाऊ. अजून पण बाप्पांचे दर्शन तर घेतले आपण. पावसाळा चालू आहे पण गरमी एवढी होती, ऊन पडले डायरेक्टली. सकाळी दिली होती हुलकावणी पावसाने, पण काही झाला नाहीये. तर नंतर आय थिंक सोलो नसेल मी, 20% फक्त, बाकी 80% तर सोलोच आहे. कोण असो नसो गाईज, तुम्ही जा, व्हिडिओ बनवताय तर बनवा व्हिडिओ, काही हरकत नाही. आनंदासाठी वेळेत वेळ काढून दैनंदिन जीवनातले कामं करतायत ना, ते कामं सगळे करा.
ते कामं वगैरे करून आहे ना, तुमच्या छंदाला जेवढा वेळ तुम्हाला देता येईल ना तेवढा वेळ तुम्ही द्या. तर गाईज आलोय दादर स्टेशनला, आता जाऊन आलो, बाप्पांचे दर्शन घेतले, खूप आनंद झाला, मन प्रसन्न झालं. थँक्यू गाईज पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर आपण भेटू अशाच नवीन चांगल्या अजून व्हिडिओमध्ये. तर नक्की कंटिन्यू राहा, सपोर्ट करत राहा असंच मला. नक्की चांगले आपण अजून चांगला कोणता व्हिडिओ काढूया, आपण कुठेतरी जाऊया, त्याचा मी पूर्ण ब्लॉग बनवून तुम्हाला देईल आता. तर चला.